याची भूमिका। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून रायगडच्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत। रायगडचा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा महत्त्वाचा दौरा आणि या दौऱ्यासाठी आता उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानावरून निघालेले आहेत। उद्धव ठाकरे यावेळी लोकसभा मतदारसंघामध्ये आज जाहीर सभा देखील घेणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, उद्धव ठाकरेंचा ताफा आता मातोश्रीवरून निघालेला आहे। उद्धव ठाकरे यांचा रायगड दौरा आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणत्या शब्दांमध्ये विरोधकांवर अर्थात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर उद्धव ठाकरे हे आता रायगड दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून निघाल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता रणनीती आखण्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकेका लोकसभा मतदारसंघाचा दौरा उद्धव ठाकरे यांच्याकडून आखला जातोय। त्यामध्ये प्रामुख्यानं रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झाले।